परंतु कामगिरी देखील आता आपण पाहतोय ना फार चांगली त्यांची आपल्याला पाहायला मिळते. नांदगाव सारख्या संघासमोर खऱ्या अर्थानं अगदी ताकदीने उतरलाय. दुसरं षटक, दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज ललित. पहिला चेंडू ऑन साइडला, हा फटका क्षेत्ररक्षक आहे, पकडली आहे झेल. आणखीन एक फलंदाज बाद. विकेट नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला योगेश. काय चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळलाय गोलंदाज ललितनं. दर्जेदार गोलंदाजी खऱ्या अर्थानं बेकरे टीमकडनं आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे गजानननी गोलंदाजी केली त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र ललित देखील गोलंदाजी करतोय. ज्या प्रकारे गोलंदाजी साकारतोय, फलंदाजांना अगदी हलू देखील देत नाहीये. दामट टीमचा कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. आणखीन एक दर्जेदार चेंडू ब्लॉक केला होता. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. अंपायर आमचे तीक्ष्ण आहेत त्या ठिकाणी. जसा मैदानामधून गणेश माघारी फिरला ना तशी विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळते नांदगाव टीम. आणि आता मात्र एस्टनच्या अगदी समोर सापडलाय ब्लम्प आणि अंपायरचं बोट आकाशाकडे. आणखीन एक विकेट. ललित या गोलंदाजानं आता जर का विकेट मिळवली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज नीरज कराले यांच्याकडून. परंतु हा चेंडू अगदी आपण पाहतोय हलक्या हातानं फक्त स्केअर करण्याचा प्रयत्न केला. सॉफ्ट हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कोणतीही धाव मिळणार नाहीये. ललितचं कौतुक करायला हवं, त्याने देखील फार चांगली गोलंदाजी केली आहे. पहिलं षटक अगदी 1 धावसंख्येचं, त्यानंतर मात्र ललितचं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा फटका देखील हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, कोणतीही धाव मिळणार नाहीये. आणि इथे मात्र आपण पाहताय मेडन षटक आलाय. विकेट मेडन षटक एकदा जोरदार